पुण्यातील अपघात प्रकरणातील पोर्शे टायकन इलेक्ट्रिक कारमध्ये कुठलाही बिघाड नव्हता। पोर्शे कंपनीने पुणे पोलिसांना दिला अहवाल। गाडीत बिघाड असल्याचा अग्रवाल कुटुंबियांनी दावा केला होता। कोल्हापुरात कारची 3 दुचाकींना धडक। अपघातात 3 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी। सायबर चौकातली घटना। जखमींवर रुग्णालयात उपचार। ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जोम अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत शिंदे गटाकडून मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणार। 5 जून रोजी सकाळी दीपक सावंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। राजकारण विरहित शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवतोय। राजेंद्र विखेंची उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया। 7 जून पर्यंत महायुतीच्या निर्णयाची वाट बघणार असल्याची ही प्रतिक्रिया। लोकसभा निकालाआधीच विधानसभेसाठी मोर्चे बांधणी। उदगीरचे माजी भाजप आमदार सुधाकर भालेराव यांनी घेतली शरद पवारांची भेट। जितेंद्र आव्हाडांसारख्या माणसांमुळे पक्ष सोडला। राष्ट्रवादीचे युवा आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर धीरज शर्मांची आव्हाडांवर टीका। शरद पवारांबद्दल आदर, मात्र सुप्रिया सुळेंकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही। धीरज शर्मांची सुप्रिया सुळेंवर टीका तर अजित पवार योग्य नेतृत्व, शर्मांची प्रतिक्रिया। मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद अली खानची हत्या झाल्यानंतर कारागृह प्रशासनाला जाग। कळंबा कारागृहातील इतर 4 आरोपींना इतरत्र हलवणार। मतदान प्रक्रियेच्या काळात तब्बल 10,000 कोटींची रोख रक्कम जप्त केली असून 2019च्या तुलनेत ही 3 पट अधिक। 68,000 मॉनिटरिंग टीम आणि सुरक्षा दल या निवडणूक प्रक्रियेत कार्यरत होते। राजीव कुमार यांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या 60 टप्प्यात तब्बल 62.36% मतदान झालं। या निवडणुकीच्या निमित्तानं देशात विश्वविक्रम घडला। या 60 टप्प्यात 64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।